नमस्कार, मी चैताली कानेटकर क्रीडांगण या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागात आपल्या सोबत आहेत माजी कबड्डीपटू, जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे आणि त्यांचे वडील मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संपतराव साळुंखे, दोघेही शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेले खेळाडू। पण यापूर्वी घेऊयात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2021चा आढावा। 23 जुलैपासून हा महाकुंभ सुरू होतोय जपान इथं। टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा खरं तर होणार होती गेल्या वर्षीच, पण कोविड-19 मुळे ही स्पर्धा 2021 मध्ये पुढे ढकलण्यात आली। भारतीय ऑलिम्पिक संघानेही भारतीय खेळाडूंच्या तयारीविषयी समाधान व्यक्त केलंय। तेव्हा पाहूयात काय आणि कशी तयारी करतायत हे भारतीय खेळाडू। ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं आजपर्यंत 2 पदकं पटकावली आहेत, सायना नेहवाल आणि PV सिंधू। तेव्हा या ऑलिम्पिक स्पर्धेत यांच्यासह कश्यप यांच्याकडून अपेक्षा आहेत। मेरी कॉम, विजेंदर सिंग आणि आता पोलंड इथं झालेल्या यूथ वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताची कामगिरी पाहता बॉक्सिंगमध्येही भारताला पदकाच्या आशा आहेत। आत्तापर्यंत 9 बॉक्सर या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत। 51 किलो वजनी गटात मेरी कॉमचं हे शेवटचं ऑलिम्पिक आहे, तर 60 किलो वजनी गटात सिमरनजीत कौर आणि 75 किलो वजनी गटात आशिष कुमारही पदक मिळवण्याच्या तयारीत आहेत। कुस्तीमध्ये 4 कुस्तीपटू क्वालिफाय झालेले आहेत। ते आहेत 57 किलो फ्रीस्टाईल गटात रवी दहिया, 65 किलो गटात बजरंग पुनिया, 74 किलो वजनी गटात दीपक पुनिया आणि 53 किलो महिला गटात दिनेश फोगर। रिओ ऑलिम्पिकची कांस्य पदक विजेती साक्षी मलिक आणि 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील ट्रॅक अँड फील्ड अर्थात ॲथलेटिक्समध्ये 2018चा एशियन गेम्सचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा हा भालाफेकीत, तर शिवपाल सिंग हा गोळाफेकीत आणि 3000 मीटर्स स्टिपल चेस अर्थात अडथळ्याची शर्यत यामध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे क्वालिफाय झाले आहेत। मात्र हिमा दास, दुलीचंद आणि तेजिंदर पाल सिंग हे अजूनही क्वालिफाय झालेले नाहीत। रिओ ऑलिम्पिकमध्ये हिमा दास 4थ्या स्थानी राहिली होती। क्वालिफाय होण्याची अंतिम तारीख आहे 29 जून 2021। तर हा होता टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचा लेखाजोखा। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते संपतराव साळुंखे यांना। कुस्ती हा मराठी शब्द कुश्ती या फारसी शब्दावरून घेण्यात आला आहे। पौराणिक ग्रंथांमध्ये मल्लविद्या या नावाने कुस्ती हा खेळ प्रचलित होता। आज रेसलिंग, दंगल या नावाने सुद्धा हा खेळ अतिशय लोकप्रिय झालाय। तेव्हा कुस्ती या खेळाचा आपण आढावा घेणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते, मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष संपतराव साळुंखे यांच्याकडून। कुस्ती या खेळाविषयीचा इतिहास आता आपण जाणून घेणार आहोत। सातारा, सांगली, कोल्हापूर असं पश्चिम महाराष्ट्र कुस्तीचं माहेरघर आहे आणि शाळेतच आम्ही असताना आम्ही SSC झालो आणि नंतर कॉलेजला वाईलाच गेलो। ते आमच्या गावामध्ये म्हणजे वरखडवाडी गाव, तालुका जिल्हा सातारा, इथे कुस्त्यांचे म्हणजे जिल्हे आणि लहानपणापासून इकडे तिकडे कुस्त्यांची आवड आमच्या गावात म्हणजे सर्व घरटी पैलवान, त्यामुळं इकडे तिकडे कुस्त्यांची आवड निर्माण झाली। आमच्याकडे म्हणजे कुस्त्यांचा जास्त प्रचार किंवा लहानपणापासून आवड आल्यापासून
म्हणजे वाडवडिलांपासून आजोबापासून कुस्तीची परंपरा असल्यामुळं सर्व ती पुढे चालू राहिलेली. गावागावातून आणि लाल मातीतून कुस्ती हा खेळ पुढे आला हे आत्ता आपल्याला कळलं. नेमके कुस्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत? कुस्तीमध्ये 2 प्रकार आहेत, फ्रीस्टाईल कुस्ती आणि ग्रीको रोमन कुस्ती. फ्रीस्टाईल कुस्ती म्हणजे तुम्ही संपूर्ण शरीरावरती कोठेही तुम्ही अटॅक करू शकता. आणि दुसरा कुस्तीचा जो प्रकार आहे तो ग्रीको रोमन. ग्रीको रोमन म्हणजे कमरेपासून वरती तुम्ही डाव करायचे, खाली कमरेच्या खाली तुम्ही कुठेही हात लावला की तुम्हाला ते अलाउड नाही आहे. तर कुस्तीचे असे 2 प्रकार आहेत, फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन कुस्ती असे. आपण अध्यक्ष म्हणून कार्यरत आहात जिल्हा तालीम संघाचे, तर त्या निमित्ताने आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, आता मुंबई उपनगर जिल्हा पाहिला तर महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि मुंबई आमच्या उपनगर जिल्ह्यामध्ये आता नरसिंग यादव पैलवान आहे, संजय यादव वगैरे. ग्रीको रोमनमध्ये त्याने राष्ट्रकुलला सुद्धा 3rd नंबर आणला. ते अजून ग्रीको रोमनला त्याचं अजून रेकॉर्ड कोणी तोडलं नाही आहे. कौशल्याबागोसारखी अशी आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूसुद्धा आहेत. त्यामुळं मुंबई उपनगर जिल्ह्यांनी भरपूर आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार केलेले आहेत. आणि त्या खेळाडूंना असे तयार झाल्यामुळं भरपूर खेळाडू रेल्वेमध्ये, पोलीसमध्ये इकडं तिकडं प्राधान्यानं भरती झालेले आहेत. आणि उपनगरचे म्हणजे उपनगर जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन दरवर्षी होतं. त्यात नेहमीच मुंबई उपनगर हा आघाडीवरती जिल्हा असतो. 1st, 2nd, 3rdमध्ये. पूर्वी तर आम्ही बरेच वर्ष आम्ही चॅम्पियनशिप घ्यायचो. आणि इकडे महाराष्ट्रात मातीचीच कुस्ती पूर्वीपासून चालत आले आहे. आणि आता सध्या ऑलिम्पिकमध्ये इकडं तिकडं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये मॅट जास्त महत्त्व आल्यामुळं आता मॅटचा सराव, मॅटला जास्त प्राधान्य दिलं जातं. वैयक्तिक नैपुण्य या खेळामध्ये विशेष करून लागतं, कारण हा वैयक्तिक स्वरूपाचा खेळ आहे. तर वैयक्तिक नैपुण्य कसं मिळवावं खेळाडूंनी, याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. तर खेळाडू आहे वैयक्तिक गेम असल्यामुळं की तुम्हाला कुस्तीमध्ये स्वतः तुम्हाला मेहनत केली पाहिजे. हा काही सांघिक खेळ नाही. तुमच्या मनगटात जर जोर असेल तरच तुम्ही कुस्तीमध्ये जिंकू शकता. तुम्हाला स्टॅमिना पाहिजे, तुम्हाला मेहनत पाहिजे, तुम्हाला खुराक पाहिजे. आणि तुम्ही जर त्यात कमी पडला तर तुम्ही त्यात सक्सेस होऊ शकत नाही. कुस्तीसाठी तुम्हाला मेहनत भरपूर केली पाहिजे, सकाळ संध्याकाळ. आणि व्यवस्थित आहार पाहिजे. तर ते व्यवस्थित असलं तरच तुम्ही सांघिक खेळामध्ये कुस्तीमध्ये चांगली प्रगती करू शकता. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष या नात्याने आपण खेळाडूंसाठी कुठल्या कुठल्या सोयीसुविधा आत्तापर्यंत दिलेल्या आहेत? तर खेळाडूंसाठी सारखं आमच्या आखाड्यामध्ये जाणं येणं सतत चालू असतं. मग मुलांना आजकाल काय आहे, जर नोकऱ्यांचा प्रश्न असतो मग आम्ही इकडं तिकडं बऱ्याचशा मुलांना रेल्वेत, पोलीसमध्ये, इकडं तिकडं बँकेमध्ये आणि छोट्या मोठ्या माथाडी कामगार बसून इकडे तिकडे भरपूर मुलांना सर्व्हिसला लावलेलं आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नव्हे तर अगदी ऑलिम्पिक सामन्यांपर्यंत आता कुस्तीचे सगळे पहिलवान जाऊन पोचलेत. तर यांना आपण काय मार्गदर्शन कराल? कुठल्याही गेममध्ये स्वतः तुम्ही जितकी मेहनत करणार तेवढे तुमची प्रगती आहे. नरसिंग यादवसारखा पैलवानसुद्धा म्हणजे अर्जुन अवॉर्ड मिळाले त्याला. आता सध्या टिबल महाराज केसरी आहे. आणि महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्याला क्लास 1 DYSP म्हणजे SCP ची नोकरी दिलेली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजितदादा आहेत. सरचिटणीस बाळासाहेब लांडगे सर आहेत. किंवा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत. आणि सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची
दरवर्षी महाराज केसरीच्या कुस्त्या होतात, त्यामुळे पैलवानांना भरपूर आता मानधन मिळतं. आता काल परवाच तुम्ही वाचलं असेल की पैलवानांना फर्स्ट पैलवानांना 60,000, सेकंडला 50,000, थर्डवाल्यांना 40,000 म्हणजे असं कुस्ती खेळामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक राष्ट्रकुल एशियाड खेळलेले त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र शासनसुद्धा क्लास 1 क्लास 2 डायरेक्ट भरती करतं. बजरंग पुनिया हे 65 किलो वजनी गटात आत्ता अव्वल स्थानी आहेत. तसेच एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेममध्ये सुद्धा त्यांना सुवर्णपदक प्राप्त झालं आहे. तर येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ते आपल्यासाठी सुवर्णपदकाचा आशेचा किरण आहेत. तर याबाबत आपण काय सांगाल? सध्या भारतामध्ये बजरंग पुनिया एकदम फॉर्मलाच पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये एशियामध्ये गोल्ड, वर्ल्ड कपला गोल्ड आणि ऑलिम्पिकला त्याच्याकडून काही ना काहीतरी अपेक्षा जरूर आहे. आणि ऑलिम्पिक तर ऑलिम्पिकच आहे. तर आम्हाला सर्वांना वाटतं त्याला ठीक आहे सुवर्ण मिळावं, रौप्य मिळावं, कांस्य मिळावं. तर त्याच्याकडून फार आशा आहे. साक्षी मलिक आणि सुशील कुमार यावेळी मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले नाही. याआधी ते ऑलिम्पिक विजेते होते. तर याबद्दल आपण काय सांगाल? खशाबाद आझादने हेलिसिम्पी ऑलिम्पिकला भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. ते 50 वर्षानं ते सुशीलनं ते रेकॉर्ड तोडलं. आता ते साक्षी मलिक ठीक आहे ना, तिनं कांस्य पदक इंडियाला दिलं. पण आता दुसरी मुलगी मलिक म्हणून आहे नवीन रक्ताची. आता जवळजवळ तिथं 18 वर्ष 17 वर्ष वय आहे. ती 4 वेळा ती नॅशनलला ह्याला त्याला इकडं तिकडं हरवते ती. त्यामुळे हे दोन्ही पैलवान नाही ना सिलेक्ट होतच नाही. जर तुम्ही कॅम्पमध्येच जर हजर नसाल, तुम्ही कुठली म्हणजे तयारी करत नसाल तर मग ठीक आहे ना, त्याला काय अर्थ नाही ना. खेळ चांगला खेळला तर प्रगती निश्चित होईल हे आत्ता आपल्याला कळलं. आज इथे सर आले आणि त्यांनी कुस्ती संदर्भात खूप छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. तेव्हा कार्यक्रमात मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आता वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत जिल्हा क्रीडा अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माजी कबड्डी क्रीडापटू स्नेहल साळुंके यांना. संत तुकारामांच्या अभंगात हमामा, हुमरी, हुतुतू अशा वेगवेगळ्या नावांनी कबड्डी हा खेळ ओळखला जायचा. पूर्वी हा खेळ आत्मरक्षणासाठी खेळला जायचा, मनोरंजनासाठी नव्हे. पण जसं जसं या खेळाचं महत्त्व वाढत गेलं तसं तसं 1918 साली कबड्डी या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाला. याच खेळाविषयी आजच्या भागात आपण अधिक जाणून घेणार आहोत माजी कबड्डी खेळाडू तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या स्नेहल साळुंके यांच्याकडून. कार्यक्रमात यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपली कबड्डी या खेळाची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. तसं बघायला गेलं तर आता म्हणजे मी डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल यामधून मी शिक्षण घेतलं. जेव्हा मी शिक्षण घेत होते त्यावेळेला मला वाटते 5वी ते 6वीला सुरुवात आमची 5वी ते 6वीमध्ये झाली. आणि 5वीला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला मी सुरुवातीला खो खो एक 6 महिने मी खेळली होती. पण त्यानंतर जे आमचे कबड्डीचे ज्या शिक्षिका होत्या म्हणजे चंदने मॅडम आणि श्री बापू खरमाळे सर, दादोजी कोंडे अवॉर्डी, तर त्यांचं असं झालं की ही कबड्डीमध्ये जर आली तर काहीतरी पुढे त्यांना पण काहीतरी पुढे चान्स होऊ शकतो किंवा आपल्यालाही कुठेतरी ह्यांना चान्स मिळू शकतो. तर त्यांनी कबड्डीमध्ये मला थोडं वळवलं आणि तेव्हापासून माझी सुरुवात झाली. 6वीपासून मी कबड्डी खेळायला सुरुवात केली. त्यानंतर मला घरातून खूप सपोर्ट होता कारण माझे वडील शिवछत्रपती अवॉर्डी कुस्तीमध्ये होते. पण त्यांनी कधी मला असं फोर्स नाही केलं की तू कबड्डीमध्ये करिअर करू नको, कुस्तीमध्ये कर, कारण त्यांचा गेम हा कुस्ती होता. तर मी कबड्डीमध्ये सुरुवात केली 6वीपासून आणि 2 वर्षातच मी 8वीला असतानाच आपली स्कूल नॅशनल जी DSOच्या ज्या स्पर्धा होत्या त्यामध्ये फर्स्ट टाईम मी 8वीला स्कूल नॅशनल खेळली. आणि त्यानंतर मग सलग 9वी 10वी 11वी 12वी हे जे स्कूलपर्यंत 12वीपर्यंत असतं अंडर 19, तर मी असं सलग 4 वर्ष स्कूल नॅशनल खेळली. तर सुरुवात माझी तेव्हापासूनच झाली की म्हणजे मी 6वी 7वीला आमची शाळा डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब पण आहे आणि
आणि जे शाळेतून मी टुर्नामेंट खेळली ते डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब हायस्कूलमधून मी शाळेच्या टुर्नामेंट खेळली. अरे वा, म्हणजे लहानपणापासूनच ह्या अतिशय छान खेळाडू म्हणून पुढे यायला त्यांची सुरुवात झाली. पुरुषांच्या तुलनेने साधारणपणे महिलांच्या कबड्डीची साधारण परिस्थिती काय आहे हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तसं बघायला गेलं तर पुरुषांना तेव्हा खूप चान्स होते, म्हणजे प्रायव्हेट जॉब किंवा आता बघायला गेलं तर जसे खेळाडू खेळतात तर त्यांच्या पालकांकडनं एक अपेक्षा असते आणि म्हणजे पालकांना असं वाटतं की पुढे करिअर करणार काय, म्हणजे मुलांचं पुढे करिअर काय कबड्डी खेळून किंवा कोणताही गेम जेव्हा ते करतात तर म्हणजे जेव्हा स्पोर्ट्समध्ये जातात तर त्यांचं करिअर कुठून सुरुवात होईल, म्हणजे ते म्हणजे थोडं शिक्षणापासून थोडे लांब जातात खेळाडू असं सगळ्याच पालकांचं म्हणणं असतं. पण महिलांच्या बाबतीत आणि पुरुषांच्या बाबतीत बघायला गेलं तर महिलांना थोडे कमी होते, म्हणजे फक्त सेंट्रल आणि वेस्टर्न आणि जेमतेम मुली पोलीसमध्ये वगैरे जात होत्या तेव्हा, म्हणजे आमच्या वेळेला. तसं पुरुषांचं आपल्याला दिसून येत नाही. पुरुषांना बरेच ऑप्शन्स असतात, बँक असते किंवा प्रायव्हेट आहे, BPCL आहे, ONGC आहे, रेल्वे आहेत, म्हणजे बरेच ऑप्शन्स आहेत. आणि तसं बघायला तर प्रो कबड्डी तर आपण म्हणत असाल, प्रो कबड्डी आता मुलांची म्हणजे एवढी कबड्डी फॉर्ममध्ये आली आहे फक्त मुलांचीच, कारण मुलींना कुठे प्रो कबड्डी म्हणजे अजून तरी सुरू झालेलं नाही आहे. त्यामुळे थोडं मुलींचं थोडी कमतरता मुलींमध्ये जाणवते. जिल्हा क्रीडा अधिकारी या नात्याने आपण कुठकुठल्या सुविधा आपल्या खेळाडूंना पुरवलेल्या आहेत? मला आत्ता 6 वर्ष झाले मी या पदावर आणि कबड्डीमुळेच मी ह्या पोस्ट म्हणजे मला थेट नियुक्तीमधून मिळालेली आहे. तर महाराष्ट्र शासनाचं क्लास 1 अधिकारी म्हणून काम करताना खूप वेगळा अनुभव इथे पाहायला मिळतो. जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा पूर्ण खेळाडू म्हणून खेळत असतो आणि अधिकारी म्हणून काम करत असताना म्हणजे त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन आलं किंवा खेळाडूंसाठी आपल्याला काहीतरी सुविधा राबवायच्या आहेत किंवा संस्था असतील, व्यायामशाळा असतील तर त्यासाठी त्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला काम करावं लागतं. त्यामुळे थोडं म्हणजे खूप अवघड पण आहे, पण जर थोडा अभ्यास केला किंवा काही म्हणजे जे कायदे वगैरे शासनाचा थोडं ॲडमिनिस्ट्रेशन समजून घेतलं तर थोडं म्हणजे आपल्याला जमू शकतं. पण खेळाडू डायरेक्ट अधिकारी जेव्हा होतो त्यावेळेला बऱ्याच अडचणीसुद्धा त्यावेळेला येतात आणि म्हणजे त्याला थोडं अभ्यासाचं म्हटलं तर थोडं खेळाडू आणि अभ्यास थोडं ताळमेळ जमत नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. पण ठीक आहे, म्हणजे अधिकारी म्हणून खेळाडूंसाठी आपण करतच राहतो आणि आम्ही बऱ्याच म्हणजे आता 6 वर्ष झालं मी खेळाडूंसाठी बऱ्याच आता मॅट वगैरे दिल्यात किंवा खेळाडूंना फॅसिलिटी म्हणजे ग्रेस मार्क आहे किंवा ॲडमिशन कोटा आहे, स्कॉलरशिप मिळते. मी जेव्हा 5वी ते 6वी 7वी जे खेळत होती म्हणजे जेव्हा नॅशनल खेळली तेव्हा मी ही स्कॉलरशिप घेतलेले आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे की DSO ह्या पदावर काय काम करावं लागतं आणि DSO ह्या पदासाठी कुठल्या खेळाडूंसाठी आपण मदत करू शकतो. म्हणजे ह्या 2 गोष्टी मला जमलेल्या आहेत त्या खेळाडू आणि अधिकारी म्हणून. खेळाडू आणि अधिकारी खरोखर या दोन्ही जबाबदाऱ्या पेलणं निश्चितच कठीण काम आहे. पण मला निश्चितच असं वाटतं की महिला खेळाडूंना येत्या काळामध्ये काही ना काही संधी नक्कीच मिळेल. तर आपण एक प्रश्न मॅडमना अजून मला विचारावासा वाटतो की येणाऱ्या काळात महिलांसाठी कुठल्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतील? महिलांसाठी तसं गेलं तर महिलांची कबड्डी आणि पुरुषांची कबड्डी आता थोडं म्हणजे फरक खूप पडलेला आहे, कारण पुरुषांची जी कबड्डी आहे ते प्रोमध्ये गेलेली आहे, महिलांना थोडे ऑप्शन खूप कमी आहेत. तर महिलांची कबड्डी कुठेतरी कमी पडते. पण असं नाही आहे की म्हणजे शासनाच्या आहेत बऱ्याच स्कीम. आता शासनाने मला वाटते महाराष्ट्र शासनाने बऱ्याच क्लास 1 ऑफिसर जसे मी आहे, मला इथे थेट नियुक्तीच आहे आणि अजून म्हणजे बरेच खेळाडू आहेत की त्यांना थेट नियुक्ती आहे किंवा पोलीसमध्ये आपण जे गेलेले बघतो पोलीसची टीम ओपन झालेली आहे किंवा बँकांमध्ये आता थोडं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा महानगरपालिकेची टीम ओपन झालेली आहे. तर म्हणजे मुलींना पण असे बऱ्यापैकी आता ऑप्शन्स निघालेले आहेत, पहिल्यापेक्षा जास्त आता ऑप्शन्स खूप निघालेले आहेत. तर महिलांनीसुद्धा ह्याकडे वळण्यास काही हरकत नाही असं मला वाटतं. निश्चितच. याचबरोबर अजून एक गोष्ट आहे की मॅडम महाराष्ट्र कबड्डी संघाच्या कर्णधार म्हणूनही कार्यरत होत्या, तर त्यांचा हा अनुभव आपण आता ऐकूया. हां, जेव्हा मी कर्णधार होती महाराष्ट्र आमचा कॅम्प लागला होता सांगलीला, तेव्हा म्हणजे आधी मी 4-5 वर्ष महाराष्ट्र खेळली होती आणि 6व्या वर्षी मला कर्णधारपद मिळालं होतं.
तर तो एक अनुभव सांगायचा म्हणजे त्या टीममध्ये मंडई नॅशनल होती ती. तर त्या टीममध्ये एवढी आमच्यात फक्त 7 जणं खेळणारे नव्हते, तर 12 जणं एवढी एकी झाली होती की फक्त तेव्हा आम्ही इंडियन रेल्वेसोबत फायनलला हरायचो. म्हणजे महाराष्ट्राची टीम आपण इंडियन रेल्वेसोबत थोडं पॉईंटने लॉस व्हायची मॅच. पण ती एक मंडई नॅशनल अशी होती की आपण म्हणजे महाराष्ट्र हा फक्त 1 पॉईंटनी त्यावेळेला हरला होता. म्हणजे माझ्या कॅप्टनशिपखाली ते एक सांगावंसं वाटतं मला की म्हणजे पूर्ण म्हणजे मॅच जिंकलेल्यातच हे होतं. पण एक थोडं शेवटच्या मिनिटामध्ये थोडं जरा गोंधळ झाला आणि 1ने मॅच आपण ती लॉस झाली. तर तो एक कर्णधार पदाचा अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. आत्ताच्या कबड्डी खेळाडूंना आपण काय पद्धतीचं मार्गदर्शन कराल करोनाच्या काळात विशेषतः? सध्या तर आपण सगळे खूप म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत. तर मला असं सांगायचं आहे की कोणताही पर्टिक्युलर कबड्डीच हा गेम नाही किंवा कोणताही गेम नाही, पण आज आपला फिजिकल फिटनेस आणि डाएट हा खूप महत्त्वाचा झालेला आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण रोजच्या जीवनात आता थोडं वर्षभर झालं आपण थोडं म्हणजे घरातून कमी बाहेर पडलो असेल. पण आता सध्या पुन्हा परत तीच परिस्थिती चालू झाली आहे की लोकं परत घराच्या बाहेर पडायला लागलेत. तर थोडं तुम्ही 16 तासातले थोडं 1 ते 1.5 तास तुम्ही फक्त स्वतःसाठी करा किंवा चालणं किंवा आता मी प्रौढ लोकांसाठी बोलणार नाही की तुम्ही रनिंग करा किंवा तुम्ही वॉर्मअप करा. पण ॲटलीस्ट 1 तास तरी तुम्ही दिवसातून चाला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की फक्त फिटनेस ठेवा आणि प्रॉपर डाएट करा, हे तेवढं. खूप छान मनमोकळ्या गप्पा मॅडमनी आज आपल्याशी मारल्यात. त्या इथे आल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. क्रीडा रसिक हो, आज आपल्यासोबत कार्यक्रमात होते संपतराव साळुंके आणि त्यांची कन्या स्नेहल साळुंके. कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली आहे. करोनाचा कहर किंचितसा कमी होतोय, पण तरी देखील मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, तसेच आपले हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवा. गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. गरज असेल तरच घराबाहेर जा, नाहीतर बघत राहा मुंबई दूरदर्शनची आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. तोपर्यंत बाय.